तुम्ही देखील जिरा पावडर बाहेरनं विकत घेता का? तर थांबा, आजपासून बाहेरची जिरा पावडर विकत घ्यायची बंद करा. आजपासून जिरा पावडर आपण घरीच बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची ते पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओजला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. तर चला व्हिडिओ सुरुवात करूयात. तर आज आपण जिरा पावडर कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. बाहेरून आपण जिरा पावडर घेतो, खूप महाग असते आणि त्या जिरा पावडरमध्ये केमिकल देखील खूप जास्त प्रमाणात आढळतं. हे केमिकल तुम्ही देखील कधीतरी अनुभवलं असेल, पण घरी कशी बनवायची हे माहीत नसल्यामुळं प्रत्येकजण बाहेरनंच विकत घेतो. पण आजपासून आपण बाहेरनं अजिबात जिरा पावडर विकत नाही घ्यायची. घरच्या घरी छान अशी हे केमिकल मुक्त अशी आपण ही जिरा पावडर बनवणार आहोत. तर चला व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे तसं तुम्ही स्टेप नक्की फॉलो करा. व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की जिरा पावडर घरच्या घरी कशी बनवायची. कुठलेही जास्त इन्ग्रेडियंट्स इथे आपल्याला वापरायचे नाही आहेत. फक्त आणि फक्त जिरं इथे वापरायचं आहे. जिरं तुम्ही कोणत्याही प्रकारचं घ्या, कुठल्याही प्रकारचं घेतलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. एका कढई छान असे जिरे मी इथे निवडून घेतलेले आहेत, चाळणीने चाळून घेतलेले आहेत आणि छान निवडून घेतलेले आहेत. आणि आता एक कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये जिरे घालून छान जिऱ्यांचा रंग बदलेपर्यंत आपण हे जिरे छान भाजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे जिरे करपणार नाहीत. नाही तर जिरे जर करपले तर पावडर आपली अजिबात चांगली होणार नाही. इथे पावडर बनवताना फक्त आणि फक्त एकच काळजी घ्यायची, ते म्हणजे जिरे न करपू देणे. जिरे अजिबात करपू नाही द्यायचे. बाकी मग जिऱ्याची पावडर बनवणं खूप सोपं आहे. आणि तुम्हाला असेच कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतात ते मला मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ नक्की घेऊन येणार आहे. जिरे पावडर, धने पावडर, तांदळाचं पीठ किंवा अजून अशाच कोणकोणत्याच रेसिपीज तुम्हाला पाहायच्या आहेत ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पाहू शकता आता मी इथे जिरे छान असे भाजून घेतलेले आहेत. आता हे जिरे छान एका परातीमध्ये मी काढून घेणार आहे, जेणेकरून हे जिरे थोडे थंड होतील. परातीमध्ये छान पसरवून मी जिरे ठेवणार आहे. आणि एक 5 ते 10 मिनटं जिरे हे बघा तुम्ही वाफा किती निघत आहेत, कारण खूप गरम आहेत. आणि हे जर गरम जिरे मी मिक्सरच्या भांड्यात घातले तर मिक्सरचं भांडं खराब देखील होऊ शकतं. म्हणून मी हे आता थोडा वेळ असेच थंड होण्यासाठी ठेवणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता खूप गरम आहेत. आता तुम्ही पाहू शकता आता जिरे छान थंड झालेले आहेत आणि बघा असे लगेच फुटले जात आहेत जिरे. आता आपण हे छान एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण जिरे जे आहे तर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. आणि हो का बघा तुम्ही छान अशी जिरे पावडर आपली इथे तयार झालेली आहे की नाही. अगदी सोपी, काहीही अजिबात अवघड नाही आहे. फक्त आता इथे एक काळजी घ्यायची, ती म्हणजे डायरेक्ट अशीच पावडर आपल्याला भरून नाही ठेवायची. ही जी पावडर आहे ते छान अशी एकदम बारीक होलच्या चाळणीनं गाळून घ्यायची आहे. आणि याच्यावरती जे राहतं ना ते देखील पुन्हा पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून हे करायचं, गाळून घ्यायचं. पण अजिबात मोठी मोठी अशीच ठेवायची नाही, छान बारीकच करायची आहे. हे बघा मिक्सरच्या भांड्याला देखील खूप जास्त ही लागलेली आहे, पावडर लागलेली आहे. आणि ही देखील आपण काढून घ्यायची. बाजूला थोडा लहान लेकरांचा गोंधळ ऐकू येत आहे, तर प्लीज त्या लहान लेकरांच्या आवाजाला स्किप करा आणि लक्ष आपल्या व्हिडिओमध्ये द्या, कारण व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे. अतिशय अप्रतिम असा व्हिडिओ आहे. तुम्हाला देखील व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटलाच असेल, मला माहीत आहे. आणि तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने मी अशीच ही गाळणीने गाळून घेणार आहे. एका परातीमध्ये संपूर्ण पावडर जी आहे तर ती मी गाळून घेत आहे. तुम्ही पाहू शकता वरती जे आता ही राहिलेलं आहे थोडंसं, तर हे देखील मी असंच याच पद्धतीने पुन्हा एकदा, आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये नाही टाकू शकत, खूप कमी आहे, त्यामुळे मी एक खलबत्त्यामध्ये पुन्हा एकदा बारीक करून घेणार आहे. आणि पुन्हा एकदा छान अशी पावडर मी इथे बघा बनवून घेतलेली आहे. संपूर्ण पावडर माझी इथे बनवून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता छान अप्रतिम अशी आपली घरच्या घरी केमिकल मुक्त ही पावडर तयार झालेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी? आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल. तर प्लीज 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 आपली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच कोणकोणत्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडतील ते मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे. मी अशाच झटपट होणाऱ्या रेसिपीज, आपल्या उपयोगाच्या रेसिपीज घेऊन येणार आहे. चला त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. बाय, भेटू उद्या.